काल मला कुणीतरी विचारलं की खुशी तुझं फेवरेट कोण आहे आणि तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं. तेव्हा मी म्हणाले की माझी फेवरेट मीच आहे आणि मला सगळ्यात जास्त मीच आवडते. तेव्हा ते हसले आणि त्यांनी विचारलं की असं का बरं. तर असं यासाठी की आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करतो, आपण जेव्हा स्वतःचे फेवरेट असतो, तर स्वतःवर प्रेम करण्याचे दोन फायदे असतात. पहिला फायदा की आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करतो ना, तेव्हा आपल्याला दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करायची गरज भासत नाही. आपलं कुणीतरी दुसरं माणूस फेवरेट राहत नाही. आपण कुणाची तरी फॅन बनत नाही. आणि दुसरा फायदा की आपण जेव्हा स्वतःवर प्रेम करतो ना, तेव्हा आपल्याला कुण्या दुसऱ्या माणसाच्या प्रेमाची गरज भासत नाही. आपल्यामधली ती इच्छाच खतम होऊन ती इच्छाच संपून जाते की कुणीतरी येऊन आपल्यावर प्रेम करावं, कुणीतरी येऊन आपली केअर करावी, आपल्याला व्हॅलिड करावं. आणि मला असं वाटतं की आता सगळ्यात जास्त लोकं याच गोष्टीमुळे दुःखी आहेत की त्यांना असं वाटतं की कुणीतरी केअर करावी, कुणीतरी आपल्यावर प्रेम करावं. तर जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो ना, तर आपली ही नीड संपून जाते. आणि आपल्याला जेव्हा कोणीतरी विचारतं ना, की तुमचं फेव्हरेट कोण आहे? तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? तेव्हा जास्त तर लोकांची बोटं बाहेर असतात. म्हणजेच आपल्याला जेव्हा कोणी विचारतं, की तुमचं फेव्हरेट कोण आहे? तर आपण एखाद्या अभिनेत्याचं नाव सांगतो किंवा एखाद्या अभिनेत्रीचं नाव सांगतो किंवा एखाद्या खूप फेमस माणसाचं नाव सांगतो, की माझा फेव्हरेट हा फलाना-फलाना माणूस आहे किंवा ही फलानी-फलानी अभिनेत्री आहे. तर जेव्हा आपण सेल्फ लव्हमध्ये असतो, जेव्हा आपण स्वतःवर खूप प्रेम करतो, तेव्हा आपण कुणाचे फॅन बनत नाही. आपलं बोट बाहेर नसतं. आपलं बोट आपल्याकडे असतं, की मी माझा फेव्हरेट आहे. मी स्वतःला खूप आवडतो. मी स्वतःला खूप आवडतो. आणि असं असल्यावर तुम्हाला जे दुःख होतं, अ, कुणीतरी तुमच्यावर प्रेम न करण्याचं दुःख, कुणीतरी तुमची केअर न करण्याचं दुःख, हे दुःख खूप मोठं असतं. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करता ना, तुमचं हे दुःख संपून जातं. आणि स्वतःवर प्रेम करणं ही एक कला आहे आणि काळाची गरज आहे. तर मला असं वाटतं, की कुणीतरी तुम्हाला कधी विचारेल, की तुमचं फेव्हरेट कोण आहे? तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? तर तुम्ही खूप अभिमानाने सांगायला हवं, की माझा फेव्हरेट मीच आहे. मीच सगळ्यात जास्त मला आवडतो.